आता बघूयात साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपी काशीनाथ चौधरीच्या भाजप प्रवेशाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे। काशीनाथ चौधरीने भाजपमध्ये प्रवेश करताच चौफेर टीकेला सुरुवात झाली होती, कारण 5 वर्षांपूर्वी भाजपनेच साधू हत्याकांडावरून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं होतं। नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काशीनाथ चौधरीला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला। चौधरी सोबत तब्बल 4000 कार्यकर्त्यांनीही कमळ हाती घेतलं। हा तोच काशीनाथ चौधरी आहे जो साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपी होता। राज्यात मवियाचं सरकार असताना 2020 मध्ये पालघर जिल्ह्यातील गडचिंचलेत साधू हत्याकांड झालं होतं। त्यानंतर तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं राज्यभरात आंदोलन केलं होतं। मविया सरकार हिंदू विरोधी असल्याचा आणि उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता। तोच संदर्भ देत आमदार रोहित पवारांनी सलग 3 ट्विट करून भाजपला जेरीस आणलं। पालघर साधू हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून भाजपनं काशीनाथ चौधरीवर आरोप केले होते। त्यालाच वॉशिंग मशीनमध्ये घालून भाजपनं पक्षात घेतलं। मग पालघर हत्याकांडामागे भाजपच होतं असं म्हणायचं का? आमच्याकडे असले की आरोप आणि तुमच्याकडे येताच नेते पवित्र होतात। सलीम कुत्ता, इक्बाल मिर्ची, आदर्श घोटाळा अशी असंख्य प्रकरणं आहेत ज्यांचे डाग भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतली गेली आहेत। हेच भाजपचं ढोंगी आणि बेगडी हिंदुत्व आहे। राजकारणासाठी भाजप कोणत्याही थराला जातं हे अनेकदा सिद्ध झालं। ना नीती ना मत्ता, प्रिय फक्त सत्ता, अशा शब्दात रोहित पवारांनी हल्ला केला। तर काशीनाथ चौधरींवर केलेले आरोप चुकीचे होते का याचं उत्तर भाजपनं देण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली। मलाही आश्चर्य वाटलं की जी व्यक्ती आमच्याबरोबर काम करत होती त्यांच्यावर आरोप झाले। एवढे आरोप महाविकास आघाडीच्या काळात भारतीय जनता पक्षानेच काशीनाथ भाऊंवर केले आणि तीच भारतीय जनता पक्ष आज त्यांचा प्रवेश घेतेय। म्हणजे भारतीय जनता पक्षाला याचं उत्तर द्यावं लागेल आणि मी उत्सुक आहे या उत्तरासाठी। काशीनाथ चौधरीला भाजपमध्ये प्रवेश दिल्यामुळे विरोधकांकडून हल्लाबोल सुरू झाला होता। तसंच सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या। इतकंच नव्हे तर हिंदुत्ववादी नेत्यांनीही आक्रमक पवित्रा घेतला। पालघर साधू हत्याकांडाची संशयाची सुई ज्या काशीनाथ चौधरी भोवती फिरत होती त्याला भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने प्रवेश दिला आणि हा निर्णय निश्चितच सगळ्या साधू संतांना आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना धक्कादायक आणि वेदना देणारा हा निर्णय होता। संतप्त प्रतिक्रियांची दखल मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली। हेच आरोपी कालपर्यंत विरोधी पक्षात होते, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे, पण तरीही मी माहिती घेतली, मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला, एकतर हे जे आरोप लावत आहेत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाहीत, तोपर्यंत ते चांगले होते। आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले। साधू हत्याकांडातील आरोपीला भाजपमध्ये घेतल्याचा निर्णय हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनाही आवडला नव्हता। त्यातच विरोधकांनी भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। त्यामुळे भाजपला माघार घ्यावी लागली। आपल्या पक्षामध्ये कार्यकर्ता असताना तो चांगला, आपला तो बाळू आणि इतरांचं कार्ट, अशा पद्धतीची भूमिका रोहित पवार सातत्यानं घेत आहेत। हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे। या प्रकरणात आम्ही गांभीर्यानं बघतोय। त्यामुळं या प्रकरणामध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी तात्काळ या ठिकाणचा प्रवेश स्थगित देण्याचा निर्णय घेतला। पालघरमधील साधू हत्याकांड देशभरात गाजलं होतं। त्यावरून अनेक आंदोलनं झाली होती। हिंदुत्वाचा प्रश्नही पेटला होता। तत्कालीन विरोधी पक्ष भाजपनं त्यावेळी अनेक प्रश्न उपस्थित केले होते। मात्र काशीनाथ चौधरीला भाजपमध्ये घेताना त्या प्रश्नांचं काय झालं याचं उत्तर काही मिळालं नाही। अखेर काशीनाथ चौधरीच्या प्रवेशाला स्थगिती देण्यात आली आहे। एकंदरीतच कोणत्याही मुद्द्याचं राजकारण करून तत्कालीन लाभ घेऊन नंतर तो मुद्दा सोडून द्यायचा हे राजकीय पक्षांचं काम असतं, हे या घटनाक्रमावरून स्पष्ट होतं। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।